नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत. पाहुयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. विविध कारणांनी चर्चेत असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाचे खुले लिलाव होत नसल्याची लेखी तक्रार निवेदनाद्वारे बारामतीमधील शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे थेट केली आहे. याबाबत पवार यांनी बारामतीमधील व्यासपीठावरून या निवेदनाची दखल घेत पणन मंत्री जयकुमार रावल यांना या विषयाबाबत सांगतो असे आश्वासन दिले आहे. सिंधुदुर्गातील काजू हंगाम अंतिम टप्प्यात आला असून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मोहर करपल्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून 25 ते 30% काजू उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे. कुटुंबाची जमीन धारणा कमी असल्याच्या कारणामुळे हातावर हात धरून न बसता सिंधी येथील संतोष रोई यांनी भाडेतत्वावर 35 एकर शेती कसण्यात सातत्य राखलं असून या माध्यमातून कौटुंबिक उत्पन्नात वाढीचा उद्देश त्यांना साधता आला. त्याबरोबरच यंदा त्यांनी चिया लागवड करत त्यांच्या थेट विक्रीचा पर्याय अवलंबला. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या पोकरा दुसऱ्या टप्प्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य सरकारनं मान्यता दिली असून पोकराचा दुसरा टप्पा मंजूर होईपर्यंत कर्मचारी वेतन आणि अन्य बाबींसाठी या निधीतून खर्च केला जाणार आहे. राज्यातील कृषी विभागाच्या सर्व कार्यालयांनी वार्षिक नियोजन करावे व तसेच कार्यालयीन कामे मासिक वेळापत्रकानुसार करावीत यासाठी हालचाली सुरू झाल्यात. विशेष म्हणजे कृषी आयुक्तांनी स्वतः देखील आपल्या कामाचं वार्षिक वेळापत्रक तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात पावसानं साथ दिली आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशांतर्गत ट्रॅक्टर विक्रीत 8% वाढ झाली असून ट्रॅक्टरच्या निर्यातीसह उत्पादनात वाढ झाली आहे असे ट्रॅक्टर अँड मेकॅनायझेशन असोसिएशनच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. जागतिक बाजारपेठेत कांदा निर्यात स्पर्धात्मक होण्यासाठी निर्यात केलेल्या उत्पादनांवर शुल्क आणि कर माफी योजनेअंतर्गत 5% परतावा द्यावा अशी मागणी हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट असोसिएशनने केंद्राकडे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून गुळाची प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या गुजरातमध्ये उन्हाचा तडाखा वाढत असल्यानं व धार्मिक कार्यक्रमही रोडावल्यानं त्याचा नकारात्मक परिणाम गुळाच्या मागणीवर झालाय. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत दर व मागणीमध्ये ही घट झाली आहे. सध्या येथील बाजार समितीत गुळाचे दर क्विंटलला 4200 ते 4500 रुपये. गुळाची आवक रोडावल्यानं येथील बाजार समितीत एक दिवसाआड गुळाचे सौदे होत आहेत. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.